वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ। तर आज आहे सोमवार आणि बहुतेक आज 18 तारीख असेल। हां 18 तारीखच आहे। आणि जरा सुद्धा काही काम करायला देत नाही आहे। आणि हा पाळणा काल आणून त्यांच्या पप्पाने आणून दिले त्याला, तर त्यांच्यासमोर बसला आणि आज दिवसभर हात सुद्धा लावला नाही त्याला। बसवायला गेले की रडत आहे आणि किती मस्ती करतोय। बाळ आमचा आता 14वा महिना चालू झाला आमच्या बाळाला। आणि मी ऍक्च्युली तुम्हाला दाखवणार होते नाचणी सत्व आणि हे गव्हाचं कसं करायचं ते मी दाखवणार आहे। आणि तर हे अर्धा किलो तरी असेल। मी याला स्वच्छ कमीत कमी 6 ते 7 वेळा धुवून 8 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवलं होतं। आणि पाण्यात भिजवल्यानंतर अशा कापडामध्ये त्याला पाणी त्याचं सगळं काढायचं आणि अशा कापडामध्ये घट्ट बांधून एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं। आणि ठेवून दिल्यानंतर त्याला तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला किती छान मोड आले आहेत बघा। एक दिवस ठेवला तर जरासं मोड येतं, अजून एक दिवस ठेवला तर जरा जास्त मोड येतात। आणि आता हे मी ऍक्च्युली एक दिवस ठेवलं होतं आणि त्यानंतर उन्हात वाळत घातलं होतं, तर एक दिवसात एवढे मोड आलेले आहेत एका रात्रीमध्ये। आणि नंतर ह्याला उन्हात म्हणजे ऍक्च्युली ऊन नाही आहे इथं मला घरात, आणि वरती कबूतर असल्यामुळे मी गॅलरी ह्याच्यामध्ये टाकत नाही, वाळत ठेवत नाही काय पण स्लॅबवरती। तर मी हे गॅलरीमध्येच पण सावलीमध्ये आणि थोडं फॅनमध्ये असं सुकवलेलं आहे। आणि हे चांगले सुकलेले आहेत। 2 दिवस सुकवलं आहे त्याला। बाळ बघितला कसं करत आहे, असं ओढून सगळं। नको नको नको, ओढलास तर सगळं बाद होत आहे, सोड। हा अजिबात म्हणजे अजिबात हे करत नाही। त्या गव्हाचं बघा अर्धा सांडला इथं, पण तुम्हाला गव्हाचं पण सेम प्रोसिजर आहे। इथं बघा तुम्हाला मोड आलेले दिसत असतील आणि सांडला तर हे तुम्हाला मोड आलेले दिसत असतील, तसे मोड आलेले आहे त्याला। आता हे भाजून घ्यायचं आणि चांगलं भाजायला पाहिजे, पाणी त्याच्यामध्ये काही उरायला नको पाहिजे। ऑलरेडी आम्ही वाळवून घेतलेलं आहे त्यामुळं तेवढं काही प्रॉब्लेम नाही। आता हे मऊ मऊ असतात ते जरा कुरकुरीत व्हायला पाहिजेत। आणि हे पण आणि हे पण सेम प्रोसिजर करून घ्यायला लागणार आम्हाला। आणि त्यानंतर मग थोडं थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचं। मिक्सरला वाटून घेतल्यानंतर मग आपण ते, तुम्हाला जास्त दिवस जर ठेवायचं असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं, फ्रीजमध्ये खालचं दरवाजाचे वगैरे असतात ना कॉर्नर, त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो। बाळ काय करतंय बाळ? स्वयंपाक करणार आता। मला मगाशी त्यानं खांब लावला आहे, सगळं खाली सांडला होता, तर तुम्ही मगाशी बघितलंच असेल। तर नजर हटी आणि दुर्घटना घटी असा प्रकार आहे। जरासुद्धा लक्ष इकडं तिकडं गेलं तर तो काहीतरी करून ठेवतो। आता पण हे ट्रॉली काढतो पण असं हे करताना असं लागू शकतं, त्यामुळे जरा अलर्ट राहावं लागतं। आणि आता मी कुकर लावून घेतलं। हे ॲक्च्युली 1 kg आहे, मी तुम्हाला अर्धा किलो म्हटलं होतं पण 1 किलो आहे ते। आता मी मेजरमेंट घेतल्यानंतर मला समजलं। आणि हा आता फुल आहे बघा, भांडी घेऊन काय करतोय, खेळणी अशी पडली आहे। हे ट्रॉली ओपनच आहे, ह्याच्यातली सगळी भांडी काढून काढून तो टाकतोय आता। ॲटलिस्ट खेळत आहे, मला काम तरी करू देत आहे म्हणायचं। आता कधी नंतर मध्येच तो रडायला सुरू करेल माहीत नाही, त्याच्या आत मी सगळं काम आवरते आणि तुमच्याशी नंतर गप्पा मारते। मी आता हे एवढं गरम करून ठेवते आणि बाळाला वरण करते आणि आमटी करते। मग मिस्टर आल्यानंतर भाजी बनवते। आणि आता मला बाळाला घेऊन खाली जावं लागणार, कारण का त्याला थोडं फिरवायचं आहे। घरात बसून तो कंटाळतो। तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि हे नंतर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कसं बनवलं ते करून मी थंड करून ठेवणार आहे। आणि उद्या सकाळी मिक्सरला लावते, सकाळी नाही तर दुपारी वेळ मिळेल तसं, आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते कसं झालं। आणि उद्याच्या ब्लॉगमध्येच तुम्ही बघा ते रेसिपी म्हणजे पूर्ण कशी झाली। तर फुल रेसिपी जर स्पेशल त्याच्यासाठीच पाहिजे असेल तर मी बनवते।
बनवून दाखवतेस. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. बाय.